हॅलो. हॅलो. हा, नमस्ते सर. हा, नमस्ते. बोला ना. मी पुण्यातून बोलते, अनुराधा लोधी लोधी. हा, बोला ना. हा, ते व्हॉट्सअपला बघितलं तुमचं चॅटिंग हे हा हा की पुणे, मिरज, सांगली वगैरे या ठिकाणी तुमचं निसर्गोपचार केंद्र सुरू करणार आहे म्हणून. हा 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 तर त्यामध्ये कसं काय कन्सेप्ट नाही, काय आम्ही आहे सुरू त्याचा? करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. म्हणजे निसर्गोपचारातलं जे सगळ्यात टॉपच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, काय हा आता हा हा. सध्याच्या, त्या आपण त्यांना हम्म. शिकवणार आहोत आणि त्यांनीच ते सेंटर चालवायचं आहे, नाही का. हम्म, हम्म, म्हणजे हम्म, ज्यांची हम्म, चालवण्याची क्षमता आहे, इच्छा आहे, नाही का, त्यांच्याकडे हम्म, स्किल हम्म, आहे, नसेल तर डेव्हलप करण्याची तयारी आहे, अशाच हम्म, 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 लोकांना आपण ते गायडन्स करतोय, नाही का. हम्म, हम्म, मग हम्म, त्यांना हम्म, आपण दोन गोष्टी शिकवणार आहोत. म्हणजे ते जर्मन हम्म. टेक्नॉलॉजीच्या मशीनवर तपासणी, नाही का. कारण ते हा खूप हा हा. चांगलं आहे. एका माणसाचा 70-80 पानांचा रिपोर्ट तयार होतो आणि ओव्हरऑल फुल हम्म, हम्म, हम्म. बॉडी चेकअप होतं ना, नाही का. हो आणि हो हो दुसरी हो. गोष्ट म्हणजे क्लिन्झिंग थेरपी. तुम्ही जर हम्म, युट्यूबवर हम्म, हम्म. बघितलं डॉक्टर पियुष सक्सेनांचं, नाही का, तर कुणाचा? पियुष सक्सेना हा युट्यूबवर हा तुम्ही हा. व्हिडिओ बघू शकता. भरपूर व्हिडिओ आहेत आणि हम्म, त्या हम्म, हम्म. क्लिन्झिंगला केंद्र सरकारने सुद्धा आता मान्यता दिलेली आहे, नाही का. हा 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 हा, हा. मग ते क्लिन्झिंग खूप प्रभावी आहे. लेटेस्ट आहे म्हणजे ते सगळं, नाही हम्म, का. हम्म, हम्म, कारण बॉडी हम्म, हम्म, डिटॉक्स हम्म. केलं तर जवळजवळ 90% हेल्थ इश्यू संपतात. ओके ओके. हा, मग ते क्लिन्झिंगचं 2 ते 3 दिवसाची शिबिरं वगैरे आपण घेऊ शकतो, नाही का. हम्म, मग हम्म, हम्म, त्यासाठी हम्म. एक 2-3 रूम, नाही का, प्रत्येक हम्म, रूमला हम्म, वेगवेगळे 2-3 टॉयलेट बाथरूम असं हम्म, असणं हम्म, गरजेचं आहे. हम्म, हम्म, किचन, हम्म, हम्म. त्यानंतर तिथं कन्सल्टिंगसाठी रूम, वेटिंगसाठी हॉल, असं हम्म, सगळं हम्म, सेटअप ज्यांचं असेल, मग अगदी एखादं रो हाऊस किंवा स्वतंत्र घर जरी असलं तरी तिथं चालू शकतं. हम्म, 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 पण हम्म. महत्वाचं म्हणजे आपण चालू नाही करणार, चालू करून देणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. तिथं ते हम्म, हम्म. अगदी कमीत कमी 2-3 लाख रुपये महिन्याला आरामशीर इथिकली सन्मानानं कमवू शकतात. ओके ओके ओके. असा तो विषय आहे. हम्म, हम्म, लेटेस्ट म्हणजे हम्म, नॅचरोपॅथी मधलं सगळ्यात टॉपचं लेटेस्ट गोष्टी आपण शिकवणार हम्म. आहोत. ओके ओके ओके. असा प्रकार आहे मग तो. त्यासाठी फी वगैरे काय फी असते का? वगैरे काही नाही. उलट ते शिकताना सुद्धा तुम्हाला अर्निंगच होणार. हम्म, 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 म्हणजे हम्म, आता हम्म. समजा जर्मन टेक्नॉलॉजी मशीनवरच्या तपासणीचं जर तुम्हाला शिकायचं असेल, नाही का, तर हम्म, ते काय हम्म, हम्म. क्लासरूम घेऊन आपण ते शिकवलं तर ते काय लक्षात येण्यासारखं नाहीच आहे. त्याला ऍक्च्युली हम्म, हम्म, हम्म. प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असतं, नाही का. ओके मग ओके ओके. त्यासाठी तुम्ही जर म्हणजे एका दिवशी 10च पेशंट चेक होतात, नाही का. मग हम्म, तुम्ही हम्म, हम्म, तुमच्या हम्म. केंद्रावर तुम्ही रोज 10 पेशंटचं जरी नियोजन केलं सुरुवातीला, नाही का, तर हा हा तुम्ही हा. ग्रुपमध्ये आहातच ना आपल्या. हो 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 मग हो. आम्ही ते तपासणीला 700 रुपये घेतो बघा आणि हो हो. 650चा न्यूट्रिशन सपोर्ट पॅक आपण त्यांना फ्री पण देतो. हम्म, हम्म, म्हणजे हम्म, त्यांना हम्म. ते अगदी विन विन मध्ये वाटतं, नाही का. हम्म, मग हम्म, तशाच हम्म, हम्म. तपासण्या आपण तिथं करणार आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला तिथं म्हणजे ऑन दी स्पॉटच मिळणार ना, नाही का. हम्म, आणि हम्म, मग त्या हम्म, 700 हम्म. मधले 200 रुपये तुम्हाला मिळणार आणि न्यूट्रिशन सपोर्ट पॅक त्यांना दिला जाणार हम्म, 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 हम्म. पेशंटला, नाही का. मग हम्म, हम्म, 10च पेशंट, त्यापेक्षा जास्त नाही, कारण आपण प्रत्येकाला हम्म, क्वालिटी हम्म. वर्क करायचंय, प्रत्येकाला पुरेसा वेळ द्यायचा आहे, नाही का. हम्म, त्यामुळे हम्म, अर्धा हम्म, पाऊण हम्म. तास ते 1 तास आपण एका पेशंटला देत असतो. हम्म, 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 मग हम्म. 10 पेशंट जरी झाले तरी ते 1200 रुपये मिळाले ना जवळजवळ, नाही का. हो हो हो. आणि त्यांना जी ट्रीटमेंट देणार आहोत, नाही का, हम्म, त्या ट्रीटमेंट मागे सुद्धा आपण 1000 रुपये देणार आहोत, नाही का. हम्म, आणि हम्म, हम्म. काउन्सिलिंग प्रॉपर झाल्यानंतर 10च्या 10 लोक ट्रीटमेंट घेतातच. हम्म, हम्म, नाही नाही, हम्म, मग हम्म. पर ट्रीटमेंट 1000 जरी मिळाले, नाही का, तरी ते हम्म, 10,000 हम्म, झाले, नाही का. हम्म, हम्म, म्हणजे हम्म. एका दिवसात 10-11 हजार रुपये कमवण्याची चांगली संधी आहे आणि ती पण इथिकली. महत्वाचं म्हणजे पुढची लोक फुल सॅटिस्फाईड होतात. हम्म, 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 कारण हम्म. आपण जी ट्रीटमेंट देणार आहोत ती त्यांना सुद्धा डीलर रेटमध्येच देणार आहोत. हम्म, 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 हम्म. अशा प्रकारे आहे. आणि ते तुम्ही जर बघितलंय म्हणजे तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंड असेल, नाही का, हम्म, हम्म, नॅचरोपॅथी हम्म. प्रॅक्टिस चालू असेल तर तुम्हाला 2-3 हम्म, दिवसातच सगळं म्हणजे कळतं सगळं. हम्म, हम्म, नंतर हम्म. तुम्हीच करू शकता तुमचे पेशंट व्यवस्थित, नाही का. ओके ओके तुम्हीच ओके. काउन्सिलिंग करू शकता. मग जर्मल टेक्नॉलॉजीचं जे मशीन आहे हां, हां. ते कितीला येतं वगैरे त्याची काय? काय कॉस्ट नाही. ते काय 10,000 रुपयाला असतं फक्त. ते काय जास्त ओके कॉस्टली ओके. नसतं, नाही का. ते हम्म, काय हम्म, एका हम्म. दिवसाच्या शिबिरामध्ये पैसे वसूलवतात ते. हम्म, 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 हम्म. कॉस्टली काय नाही. फक्त त्याचं जे स्किल आहे काउन्सिलिंग करायचं, नाही का, हा हा हा. ते हा हा. शिकणं महत्वाचं आहे. ओके ओके. आणि ते 100% म्हणजे अगदी 100 पेशंट जर डोळ्याखालून गेले, नाही का, हम्म, प्रॅक्टिकली हम्म, तुम्ही हम्म. तिथं थांबून तिथं काउन्सिलिंग त्यांच्यासोबत झालेलं ऐकलं, नाही का,
प्रत्येक पॉइंटवर काय बोलणं होतं हे लक्षात घेतलं तर तुम्ही अगदी 100 पेशंट नजरेखालून गेले की तुम्ही 101वा पेशंट तिथून पुढे सगळे पेशंट तुम्ही सुद्धा बघू शकता. ओके ओके ओके. अगदी 100%. हा मग ते प्रॅक्टिकल वगैरे करायचं तुमच्याकडे यायला लागेल ना? नाही नाही, प्रॅक्टिकल साठीच आम्ही काय करतोय की सेंटर ज्याचं असेल नाही का, कारण बघा नुसतं प्रॅक्टिकल माझ्याकडे येऊन नुसतं ते शिकलं आणि त्याचं इम्प्लिमेंटच काय होत नसलं तर काय उपयोग नाही ना त्याचा, नाही का. हो हो जसं हो आता हो. समजा आपण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये घेऊन जाऊन 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग शिकलो नाही का, पण आपल्याकडे गाडीच नसेल प्रॅक्टिस करायला नाही का, तर आपण कधीच चांगले ड्रायव्हर होऊ शकत नाही. हो हो हो. तसंच आहे. मग इथं आम्ही जे सेंटर सुरू करणारे आहेत लोक नाही का, अशांना त्यांच्या सेंटरवरच त्यांनाच मार्केटिंग करायला लावून नाही का, त्यांच्या माध्यमातूनच 10 लोक बोलवून, कारण नंतर हे मार्केटिंग करणं त्यानंतर लोकांना जमवणं हे सुद्धा जमलं पाहिजे ना, त्याशिवाय बिझनेस कसा होणार. हो हो हो. आलं का लक्षात नाही का. मग ते अशा आणि नंतर एकदा तिथं सुरू झालं की रेफरन्सने येतच राहतं ते. मग त्यासाठी जे इनिशियल बेसिक रिक्वायरमेंट आहे ती जर असली नाही का तर उपयोग आहे. नाही तर नुसतं शिकून काय उपयोग आहे. मी असे बरेच लोकांना शिकवलंय नुसतं नाही का, पण त्यांनी काही केलेलं नाही पुढं. म्हणून आम्ही काय करतोय की त्यांनी केलं पण त्यातल्या 25% लोकांनीच केलं. म्हणजे जे जिद्दी होते ज्यांनी नंतर नाही का सेंटर केलं, थोडं डेअरिंग पण करावं लागतं ना हे नाही का. हो 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 मग हो. आता आम्ही ठरवलं की जे खरोखर सेंटर टाकणार आहेत नाही का, त्यांना आम्ही तयार करण्याची जबाबदारी आम्ही 100% घेणार. म्हणजे ते जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत आमचे कोणतरी डॉक्टर तिथं येणारच तिथं. म्हणजे ते प्रॅक्टिकली तिथं तुम्ही पण थांबायचं आहे ना तिथं नाही का, हो 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 थांबूनच हो. तुम्ही शिकणार आहात ते. ओके आणि ओके. तुमच्या डोळ्यासमोरच पेशंट असल्यामुळे त्याला बिफोर आफ्टर सगळं तुमच्या ते लक्षात येणार. म्हणजे मशीनवर सुद्धा चेंजेस दिसणार आणि त्यांच्या लक्षणांमध्ये झालेली सुधारणा पण आपल्याला दिसते ना. ओके ओके ओके. त्याचे अफलातून रिझल्ट आहेत, म्हणजे 100% अफलातून रिझल्ट मग आहेत. त्यासाठी आम्हाला काय काय करायला लागेल तिथे त्यासाठी अगदी सेंटरवर? तुमचं स्वतंत्र इंडिपेंडंट घर असलं ना 2-3 बेडरूमचं नाही का, तिथं 2-3 टॉयलेट बाथरूम असणं गरजेचं आहे. कारण जे क्लिन्झिंग थेरपी करतो तिथं 2 ते 3 दिवसासाठी लोक राहायला येणार आहेत म्हणजे नाही का. तर तिथं त्यांना ठराविक डोस ठराविक टायमिंग मध्ये द्यायचा असतो. मग त्यांना ते थोडे 2-3 जुलाब पण होतात नाही का. मग ओके ओके. त्यासाठी 3-4 लोकांमध्ये एक टॉयलेट बाथरूम असणं गरजेचंच आहे. त्यामुळे 2 रूम असतील तर तिथं अगदी 6 ते 8 लोकांचं आपण व्यवस्था करू शकतो. ओके ओके. म्हणजे 1 बीएचके कमीत कमी 1 बीएचके नाही नाही, पाहिजे. 2 बीएचके 2 कमीत बीएचके. कमी. 1 बीएचके पण चालू शकतो, पण ते पण छोटं होणार ना. मग तिथं काय 2-3च लोक फक्त किंवा एक 6 ते 8 लोक असले म्हणजे चांगलंच म्हणजे सेटअप बसतो चांगला तो. आणि स्वतंत्र म्हणजे फ्लॅट पण नसावा. फ्लॅटमध्ये सुद्धा करता येतं, पण जर स्वतंत्र इंडिपेंडंट घर असलं नाही का, तर ते जे नेती करायचं असतं नाही का, किंवा ते पुलिंग करायचं असतं ते आउटसाईडलाच करायचं ओके असतं. ओके. ऑइल पुलिंग वगैरे नाही का. हो 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 हो. मग त्यामुळं म्हणजे तसं. म्हणजे तशा टाईपची रिक्वायरमेंट असणाऱ्यांनाच आम्ही अप्रोच होतोय. नाहीतर उगाच काय शिकण्यात काय लोक काय हो काय हो इच्छा हो. म्हणून शिकतात, पण काय त्याचा उपयोगच करणार नसतील तर शिकून त्यांचाही फायदा नाही आणि कुणाचाच फायदा नाही, असा प्रकार होतो ना तो. ओके. हो हो. ते तर आहे. त्यामुळे ते सगळं प्रॉपर ज्यांची तयारी आहे त्यांच्या सेंटरला जाऊनच आम्ही त्यांना सगळं शिकवणार. ओके आणि ओके नंतर ओके. सगळा बेनिफिट त्यांनाच घ्यायचा आहे. फक्त पियुष मग सक्सेनांचं तुम्ही म्हणणं आहे की मी घराघरात हे विचारू का पोहोचलं. सर? हा बोला ना. मग यामध्ये तुमचा फायदा काय म्हणजे काहीच असं? फायदा नाही जसं आमचा फक्त पियुष सक्सेनांचं सुद्धा म्हणणं आहे की ही थेरपी घराघरात पोहोचली पाहिजे. ओके ओके लक्षात ओके. आलं का. फायदा वगैरे काय सुरुवातीलाच आम्ही येणार, आता आमचं तेवढाच तो मिळणार तो तेच ना. फायदा हां हां. नाही का. पण त्यानंतर आम्ही तुम्हाला तयार करण्यासाठी येणार आणि तुम्ही तयार झाल्यानंतर तुमचाच तुम्ही फायदा घ्यायचा, आम्हाला त्यातून 1 रुपया द्यायचा नाही. छान आहे ना कल्पना. खूप म्हणजे ते कसं आहे नॅचरोपॅथचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जेन्युइन नॉलेज लोकांना मिळालं पाहिजे. आलं लक्षात. आणि त्या पद्धतीनं मग नंतर लोक, आता मी स्वतः सुद्धा खेड-शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडं नाही का कैलास भेळ आहे तिथून 10 किलोमीटर अंतरावर पठार घेतलंय 1.5 एकराचं. हां हां हां. तिथं मी स्वतः असं म्हणजे तिथं लॉन वगैरे टाकून नाही का मातीची घरं वगैरे असं
एक हर्बल रिसॉर्ट करणार आहे थोडक्यात, हेल्थ रिसॉर्ट. हा छान मग छान असं कल्पना. नंतर करू शकतात. सुरुवातीला अगदी स्वतंत्र इंडिपेंडंट घरातून कमी भांडवलात सुरू करून एकदा आवड निर्माण झाली, ते पटलं, अर्निंग दिसत असलं नाही का, तर ते 100% अशा टाईपचं डोकं लावून मोठा व्यवसाय करू शकतील ना यातला. हो 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 आणि हो हो. गरज आहे याची. हम्म. असा प्रकार आहे. म्हणजे आता तर खूपच गरज आहे. खूप गरज आहे, खूप गरज आहे. त्यामुळे काय आहे, ॲलोपॅथिक औषधं घ्यायची गरज नाही. पण प्रॉपर हो हो तुम्ही हो निसर्गाचे नियम पाळले नाही का, हो टोटल हो हो अगदी हर्बल ट्रीटमेंटने सगळे आजार बरे होऊ शकतात. पूर्ण हो हो 100% हो बरे होऊ शकतात. हो 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 ॲलोपॅथिक सारखं आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. हो ते आहेच सर. मग त्याच्यासाठीच आपण करतोय. आणि तुम्ही युट्यूबवर जर पियुष सक्सेनाचं बघितलं ना, तर त्यांचंही म्हणणं आहे मला यातनं एकही रुपये नको नाही का, फक्त घराघरात हे थेरपी पोचली पाहिजे. कारण त्यांच्या क्लिन्झिंग थेरपीचं एवढं महात्म्य आहे की त्यांनी 3 दावे केलेले आहेत छातीठोकपणे, आणि केंद्र सरकारने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे नाही का. 3 दावे. पहिला दावा म्हणजे जो हे क्लिन्झिंग थेरपी करेल 2 ते 3 दिवसाचं नाही का, त्याला पुढील 6 महिने कसल्याही प्रकारचा स्ट्रोक येणार नाही, अटॅक येणार नाही. पॅरालिसिस असेल किंवा हार्ट अटॅक असेल नाही का, किंवा ब्रेन हॅमरेज आहे, कसलाही त्याला अटॅक येणार नाही नाही का. त्यानंतर दुसरं, एखादं कपल आहे त्यांना मूल होत नाही का, तर मेजर काय प्रॉब्लेम नसला तर ह्या क्लिन्झिंगनी मुलं झालेली 90% रिझल्ट रेशो आहे त्यांच्याकडं. छान आहे ना. आणि तिसरा रेशो असा आहे की त्यांना जे आता सध्या हेल्थ इश्यू आहेत छोटे मोठे नाही का, त्यातले 90% हेल्थ इश्यू 100% जाणार. 3 दावे आहेत. आणि तुम्ही युट्यूबवर बघितलं की तुमच्या हे सगळं लक्षात येऊन जाणार आहे. डॉक्टर पियुष सत्यानंद का? पियुष सक्सेना युट्यूबवर टाका, म्हणजे तुमच्या ते सगळं लक्षात येऊन जाईल. ओके 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 ओके. चालेल कारण मग. ते आता सुरू करायचं म्हणलं थोडंसं इन्व्हेस्टमेंट लागते काहीच ना. नाही, एक घर पाहिजे फक्त 2 BHK किंवा 3 BHK स्वतंत्र घर किंवा रो हाऊस. बस तिथं सगळं होतंय. आता मी जिथं स्वतः राहते ना तिथं 1 BHK माझं स्वतःच घर आहे. नाही तुम्ही आणि राहता ना पण तिथं, हे पूर्ण हो. तिथं पेशंटसाठी सेपरेट पाहिजे हे. मग कारण ते तसंच म्हणते क्लिन्झिंग ना मध्ये मी. 2-3 दिवसाचं ते राहतात ना लोक तिथं हा नाही हा का. हा हा मग तिथं किचन, कन्सल्टिंग रूम, वेटिंग साठी हॉल, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आलं लक्षात. म्हणजे अशा टाईपचं असलं ओके आणि ओके. तुमच्याकडे मार्केटिंग किंवा तुमचा जनसंपर्क जर असला नाही का, तर 10 लोकांना तपासणीसाठी बोलवणं तुमच्यासाठी काही जड नाही. हो हो हो. आणि 10 लोक बोलवून जर तुम्हाला 10,000 प्लस एकाच दिवशी इन्कम होणार असेल तर ती काही छोटी गोष्ट नाही ना. हो हो हो. लक्षात आलं. आणि झाले ना गॅरंटेड 2-3 लाख तिथे एका रुपये झाले. पहिल्याच दिवशी रिझल्ट. लक्षात आलं का. कमीत कमी ओके ओके. 1200 तर 100% नाही का. आणि नंतर पेशंटला ते पटलं, प्रोडक्ट सेल जर झाला नाही का, होतच. म्हणजे 10तले 8 ते 9 लोक 100% घेतात. कारण काउन्सिलिंगच त्या ताकदीचं होतं. आणि त्या ताकदीचं काउन्सिलिंग करणंच आम्ही तुम्हाला शिकवत असतो नाही का. मग ओके ओके त्यामुळे ओके. 8 ते 9 लोकांनी जरी घेतलं नाही का, तरी पर पर्सन नाही का, ते आपल्याला ₹1000 वेगळे मिळू शकतील. लक्षात आलं. म्हणजे 9 लोकांनी जरी घेतलं तरी ते 9,000 आणि तपासणीचे ₹1200. मी म्हणतो काय नाही 5,000 जरी मिळाले काहीच न करता नाही का, 10 लोकांना फक्त इन्व्हाइट करून, तर काय कमी झाले का. त्याच्यापेक्षा जास्तच मिळतं, 10च्या प्लसच मिळतात, एवढं कन्फर्म आहे. ओके ओके ओके. आणि लोकांना पण काय आहे बघा, 700 मध्ये तपासणी करून त्यांना 650चा न्यूट्रिशन सपोर्ट पॅक मिळणार आहे ना त्यांना. त्यामुळे त्यांना ते उलट एका घरातले लोक अजून हे करून घेतात. असा प्रकार आहे. म्हणजे लोक अजून घरातले सगळ्यांचंच करून घेतात ते. ओके ओके. आणि आपण देतो त्या ट्रीटमेंटचे रिझल्ट तर आहे, आमच्याकडे त्याचे टेस्टिमोनियल सुद्धा असतात. ते पण क्लिन्झिंगच आहे म्हणजे सगळं. क्लिनिंग कशावर कसं काय आहे? म्हणजे नेमकं काय? क्लिन्झिंग म्हणजे काय, तुमच्या शरीरातलं संपूर्ण टॉक्सिन काढून टाकणे आणि शरीरातून पूर्णपणे स्वच्छ करणे, बॉडी डिटॉक्स करणे. मग त्यासाठी आपण काय त्यांना हे देतो का? त्यांना ते कसं आहे, रेसिडेन्शियल ट्रीटमेंट मध्ये डोस असतात वेगवेगळे, मग त्यामध्ये त्यांना जुलाब होतं नाही का. हर्बल सगळं 100% हर्बल आहे हे. 100% हर्बल टोटल. ओके ओके ओके. असा विषय आहे. ओके ओके. तुम्ही कुठून बोलताय म्हणला? मी विश्रांतवाडी, धानोरी. अच्छा, विश्रांतवाडी. हा बोला ना. हो हो, पुणे. पुणे. आलं की लक्षात आलं.
ते मी रोज बघत असते तुमचे सगळे टिप्स वगैरे. हा 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 हा, मला आवडतात ते सगळे. हा 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 हा, हम्म. चालेल सर. मग ते फक्त 10,000चं आपल्याला मशीन तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे. हा ते पण नंतर, आता सुरुवातीला काहीच नाही, नाही का. तुम्ही सुरुवातीला काहीच नाही. शिकल्यानंतर घ्यायचं आहे ना ते नंतर. ओके ओके तुम्ही ओके. सुरुवातीला फक्त 10 लोकांचं एक तपासणी शिबिर आयोजित करायचं आहे. त्यासाठी हम्म. फक्त तुम्हाला तुमचं गुडविल वापरून, नाही का, 10 लोकांचं नियोजन करायचं आहे, बाकी काहीच नाही. ओके ओके ओके. इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला काहीच नाही. आणि तुम्हाला ते आवडलं, पटलं, नाही का, त्याचे रिझल्ट येतील असं वाटलं, येत असतील, नाही का, तर तुम्ही पुढचं डोकं लावायचं आहे. ओके ओके ओके. म्हणजे जबरदस्ती काहीच नाही. उलट लोकांचा वेळ जाऊ नये म्हणून, आमचाही वेळ जाऊ नये म्हणून आम्ही हे असं करायचं ठरवलेलं आहे. कारण आमचा तसा भरपूर वेळ गेलेला आहे. कारण आम्ही ज्यांना शिकवलंय ना काय, त्यातल्या 25% लोकांनीच सुरू केलेले आहेत सेंटर. आलं लक्षात. आणि बाकी मग 75% लोक नुसतंच नॉलेज घेऊन बसलेले आहेत ते. म्हणजे काहीच त्याचं हे नाही झालेलं त्यांना, नाही का. ओके. म्हणजे त्यांनी पावलंच उचलले नाहीत. मग कशाला तिथं एनर्जी खर्च करायची आपण. हो हो हो. असं आम्ही ठरवलं. त्यामुळे ज्यांची कुवत आहे, आवड आहे, नाही का, अशाच लोकांमध्ये आता आपण काम करतोय. म्हणजे आपलाही वेळ जात नाही, त्यांचाही वेळ जात नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना जर अर्निंग होत असलं, ते पण इथिकली, नाही का, तर तो विषयच नाही ना. ओके ओके ओके. चालेल ना सर. मी काय मला ते माझ्या तर जागा मी वापरू शकत नाही. मला भाड्यानेच घ्यायला लागेल मग. हा, नाही, सुरुवातीला 10 लोकांचं जे शिबिर आहे ना, ते तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता सुरुवातीला. फक्त तिथं एक सेपरेट रूम पाहिजे तपासणीसाठी आणि हॉलमध्ये वेटिंग केलं पाहिजे. आणि तुम्हाला ते लोकांची प्रतिक्रिया ऐकून, नाही का, ते सगळं काउन्सिलिंग मध्ये जेन्युइन आहे का नाही हे सगळं लक्षात घेऊन मग तुम्ही भाड्यानं घेतलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. चालेल ना तसं? तसं पण चालेल. आम्हाला बघा, तुम्हाला खर्चात टाकायचं नाही, नाही का. इव्हन तुम्हाला जर पटलं असेल तर तुम्ही प्रोसीड व्हायचं आहे. आलं का लक्षात, नाही का. म्हणजे उगाच पैसे इन्व्हेस्ट करून सुद्धा आवड नसली तर ते नंतर बंद करण्यात पण काय पॉइंट आहे. तुमची तयारी पाहिजे ना शिकायची, सगळी महत्वाचं म्हणजे. माझी तर आहे सर. निसर्ग उपचार केंद्र असं नाव द्यायचं का त्याला? नाही, सुरुवातीला नाव सुद्धा देऊ नका, मी तर म्हणतो, नाही का. तुम्हाला 1-2 शिबिरं झाली ना, नाही का, नंतर तुम्ही ते रेंटने घेऊन, रेंट पण किती किरकोळ असतं ना ते शेवटी. 2 BHK स्वतंत्र घराचं रेंट कमीच असतं. नाही सर, इथं खूप जास्त आहे. आमच्या भागात तर खूप आहे. किती आहे? 15-16 हजार रुपये. मग तेवढं काहीच नाही ना ते. आमच्या भागात आम्ही डांगे चौकामध्ये 30-35 हजार आहे. अरे बापरे. आलं का लक्षात. मग तिकडं ते काहीच नाही. आणि ते 2 शिबिरं घेतली तरी निघालं. ओके ओके ओके. असा विषय आहे ना. 2 शिबिरात तुमचं सगळं रेंट निघून जात आहे आरामशीर. बरं, आता ज्या लोकांना आपण बोलवायचं आहे त्या लोकांना काय काउन्सिलिंग काय करू मी? त्याला तो आता तुम्ही ग्रुपमध्ये आहात, 8.5 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तिथं, नाही का, त्या 8.5 मिनिटामध्ये व्हिडिओमध्ये सगळी माहिती आहे तपासणीची. आलं लक्षात. ती माहिती लोकांनी जर बघितली, नाही का, तो व्हिडिओ बघितला की लोक कन्फर्म तयार होतात. ओके ओके ओके. कन्फर्म तयार होतात. तुम्ही टाकलेला आहे का तो व्हिडिओ? हा, तो ग्रुपवर असतोच ना व्हिडिओ. ग्रुपवर आम्ही तपासणीच्या वेळेला टाकलेला होता. काल पण टाकलेला आहे बघा तो. आलं का लक्षात. म्हणजे ते तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो लिंक. म्हणजे नवीन लोकांनी पहिल्यांदा तो व्हिडिओ बघूनच नावनोंदणी करायची आहे असं तिथं स्पष्ट मेन्शन केलेलं असतं. आणि जो व्हिडिओ पूर्ण बघतो तो 100% कन्व्हर्ट होतो आणि येतोच. ओके ओके ओके. जेन्युइन आहे सगळं, जेन्युइन. म्हणजे व्हिडिओ बोलवायचं असेल तर माझा नंबर कसा टाकायचा त्यामध्ये? नाही, व्हिडिओ फक्त त्यांना तुम्ही दाखवू शकता, नाही का. आणि नंतर त्यांनाच आपण इथं बोलवतोय असं त्यांना सांगितलं. आणि फक्त 10 लोकांसाठीच ते येणार आहेत, नाही का. मग 10 लोकांना वेगवेगळे टायमिंग द्यायचे, सगळ्यांना एकदम बोलवायचं नाही, नाही का. कारण एकाला समजा अर्धा पाऊण तास 1 तास लागला तर 10व्या पेशंटला दिवसभर तिथं बसून राहायला लागेल ना, नाही का. मग कुणाला 11चं टायमिंग, आम्ही इथं असंच करतो, कुणाला 11चं टायमिंग द्यायचं, कुणाला 11:30, कुणाला 12, नाही का. असं अर्ध्या तासाचं टायमिंग जर दिलं तर 15-20 मिनिटं वेटिंगला काय प्रॉब्लेम येत नाही लोकांना. ओके ओके ओके. असा प्रकार आहे. असं प्रॉपर म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त आता ऐकताय, नाही का. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल तेव्हा तुम्हाला ते आपल्याला जमतंय का, आणि जमत असेल तर कॉन्फिडन्स वाढणार आणि तुम्ही बरोबर प्रोसीड होणार. ओके ओके ओके.
आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे. उलट तुम्हीच शिकावं आणि तुम्हीच नंतर सगळं करावं, दुसरं काहीच नाही. ओके ओके ओके. हा. चालेल ना सर. मी व्हिडिओ बघते ते अगोदर. हा व्हिडिओ बघा तुम्ही, त्यानंतर मग ठरवा. ओके ओके. हो थँक्यू चालेल. सर. ओके ओके. बाय थँक्यू. बाय.